1.5 वर्षापूर्वी आम्ही डिशवॉशर घेतला होता. डिशवॉशर घेताना आमच्याही मनात बरेच प्रश्न होते. जसे की डिशवॉशरमध्ये खरंच भांडी स्वच्छ निघतात की नाही? डिशवॉशरमध्ये किती भांडी बसतात? डिशवॉशरमध्ये कोणती भांडी चालतात, कोणती भांडी चालत नाहीत? डिशवॉशर घेतल्यानंतर लाईट बिल किती वाढते? कामवाली बरी की डिशवॉशर घेतलेला बरा? हे आणि ह्यासारखे अनेक प्रश्न माझ्याही मनात होते. तर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णा आणि मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर पडलेला आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रकारची भांडी आहेत. चिकट आहेत, तेलकट आहेत, मसालेदार आहेत. तर ही सगळी भांडी मी डिशवॉशरला लावणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की ही स्वच्छ निघतात की नाही. पण त्याआधी तुम्हाला मी माझा डिशवॉशर दाखवेन. तर आम्ही Bosch कंपनीचा डिशवॉशर घेतलेला आहे, जो की 13 प्लेसचा आहे. 13 प्लेस म्हणजे काय? तर एक प्लेस म्हणजे एका माणसाची एका वेळची भांडी. आता एका माणसाची भांडी किती असतात? 1 ताट, 2 वाट्या, 1 चमचा आणि 1 ग्लास. ही एका वेळची भांडी, एका जेवणाची भांडी झाली. त्याला एक प्लेस म्हणतात. असं 13 माणसांची भांडी ह्यामध्ये बसतात. पण आपल्या स्वयंपाकघरात फक्त जेवणाची भांडी नसतात, तर कुकर, कढई, पातेली, मोठ्या वाट्या वगैरे अशी बरीचशीच भांडी असतात. तर ह्या डिशवॉशरमध्ये 6 जणांची एका वेळची सगळी भांडी बसतात. तर तुम्हाला आधी मी डिशवॉशर उघडून दाखवते, की तो आतमध्ये कसा आहे. बेसिकली ह्यामध्ये 2 रॅक्स दिलेले आहेत. तर वरच्या रॅकमध्ये सगळे छोटी भांडी बसतात. कटलरीज असतील, छोट्या वाट्या असतील, ग्लासेस असतील, छोटे प्लेट्स असतील, ते वरच्या ह्याच्यामध्ये बसतात आणि जे काही सगळी मोठी भांडी असतात ती खाली बसतात. तर दोन्ही रॅकच्या खाली फॅन दिलेले आहेत. त्या फॅनमधून गरम पाणी असेल, रिन्सेड असेल, डिटर्जंट असेल, हे आपल्या भांड्यांवरती स्प्रे होतं. तर एवढं सिंपल ह्याचं मेकॅनिझम आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्यामध्ये भांडी स्वच्छ निघतात का? तर तुम्हाला मी आता डेमोज दाखवते. पण त्याआधी तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगते. जसे भांडी धुण्यासाठी साबण किंवा लिक्विड यूज केला जातो, तसं डिशवॉशरसाठी 3 गोष्टी यूज केल्या जातात. पहिला आहे सॉल्ट, जे पाण्याचा हार्डनेस कमी करण्यासाठी यूज केला जातो. दुसरा आहे डिटर्जंट, जे भांडी स्वच्छ करण्यासाठी यूज केलं जातं आणि तिसरा आहे रिन्सेड, जो भांड्यांना चकाकी आणण्यासाठी यूज केलं जातं. तर सॉल्ट इथे घातला जातो. तर दरवाजाच्या बॅक साईडला रिन्सेड आणि डिटर्जंट भरण्यासाठी जागा दिलेली आहे. तर इथं डिटर्जंट भरला जातो आणि इथे रिन्सेड. सॉल्ट आणि रिन्सेड आपण ह्यामध्ये एकाच वेळेला भरून ठेवू शकतो. एकदा भरलं की हे आरामात 15 ते 20 दिवस जातं. पण डिटर्जंट आहे हा प्रत्येक लोडवेळी भरावा लागतो. पण जर तुम्हाला रिन्सेड आणि सॉल्ट भरण्याची कटकट नको असेल, तर एक प्रकारचा पॉड मिळतो. त्या पॉडमध्ये रिन्सेड असतं, सॉल्ट असतं आणि डिटर्जंटही असतो. तो एक पॉड टाकला की काम झालं. पॉड्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. पण डिशवॉशर वापरण्याचा खर्च हा कामवालीच्या पगारापेक्षा कमी किंवा तेवढाच जातो. डिशवॉशर वापरण्याचा खर्च किती आणि कसा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी आपण भांडी लावून घेऊयात. तर आता ही भांडी मी डिशवॉशरला लावणार आहे. तर आमच्या घरात एक रूल आहे, की प्रत्येकानं आपले जेवल्यानंतर आपलं ताट, वाटी, प्लेट जे काही असेल ते डिशवॉशरला लावायचं. जेणेकरून घरात कुणावरती एकावरती लोड येणार नाही डिशवॉशर लावायचा. आज व्हिडिओ करायचा आहे त्यासाठी मी ही भांडी ठेवलेली आहेत. तर चला पटकन आपण डिशवॉशर लावून घेऊयात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं कढया लावून घेते. तर पाहू शकता कढई अशी घाण आहे. तर ही लावते मी. तर आता ही वरणाची कढई आहे. ही खूपच घाण आहे. तर आता ही आपण लावूयात. तर भांडी लावताना डिशवॉशरमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की भांडी ही उलटी लावावी लागतात. अशी उलटी ठेवायची भांडी. प्रत्येक भांडं हे उलटं पाहिजे. त्यानंतर ही तिसरी कढाई. तर ही पण आपण इथे लावू. हे पातेलं. तर हे चमचे. तर हे कुकरचं टोपण. तर आता ही मोठे जे प्लेट्स आहेत आपल्या जेवणाच्या त्या लावते. तर हे चहाचं भांडं, हे भाताचं. तर आता मी खाली सगळे मोठी भांडी ठेवलेली आहेत. तर आता आपण वरती सगळे जे छोटे भांडे आहेत ते सगळे लावून घेऊयात. तर ह्या सगळ्या छोट्या प्लेट्स आहेत त्या मी अरेंज करून घेते. तर ही बाळाची बॉटल आहे. आता हे जे सगळे कप आहेत ते लावते मी, ग्लासेस. आता ही सगळी कटलरी लावून घेऊ. तर आता दोन्ही रॅकमध्ये मी भांडी भरलेली आहेत. झाल्यानंतर ना आपण हा फॅन फिरवून बघायचा, जेणेकरून हा फॅन कुठल्या भांड्याला वगैरे तटत तर नाही ना हे आपण बघायचं. आता झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये डिटर्जंट घालणार आहोत. तर आता मी डिटर्जंट घालते. तर डिटर्जंट आपण आपल्या लोडनुसार कमी जास्त करू शकतो.
तर ह्यामध्ये मार्किंग सुद्धा दिलेले आहेत. जर फुल लोड असेल तर इथे वरतीपर्यंत जरी भरलं तरी डिटर्जंट चालतंय आणि जर हाफ लोड असेल तर कमी सुद्धा चालतो. तर आता आपलं डिटर्जंट भरलेलं आहे. तर मशीन चालू करण्यासाठी इथं ऑन आणि ऑफचं बटन दिलेलं आहे. तर हे ऑन आणि ऑफ दिल्यानंतर ना इथं असे प्रोग्राम आणि त्यानंतर त्याला किती वेळ लागतो तो इथं डिस्प्ले होतं. तर इंटेन्सिव्ह कढाईसाठी 1.5 तास लागतो. इंटेन्सिव्ह कढाईमध्ये कसं असतं, की जर जास्त चिकट आणि तेलकट भांडी असतील, तर ते चांगले निघतात. त्यामुळे इंटेन्सिव्ह कढाई जर लावलं तर 1.5 तासात आपला प्रोग्राम कंप्लीट होतो. नेक्स्ट आहे एक्सप्रेस स्पार्कल. एक्सप्रेस स्पार्कलमध्ये कसं होतं, की कमी वेळेत जास्त स्वच्छ भांडी निघतात. म्हणजे 59 मिनिटात छान चांगली भांडी निघतात. तर ऑटो मोडवरती मशीन स्वतः ठरवतं, की भांडी किती चिकट आहेत, किती तास म्हणजे किती वेळ प्रोग्राम रन करायचा वगैरे ते ऑटोवरती चालतो. तर इको मोडवरती कसं असतं, की कमी खर्चात म्हणजे कमी पाणी वापरून, कमी वीज वापरून किती व्यवस्थित भांडी धुता येईल ते इकोवरती होतं. क्विकमध्ये काय होतं, की 30 मिनिटात अगदी भांडी निघतात. जर तुम्ही गडबडीत वगैरे असाल, जर तुम्हाला कमी वेळात जर भांडी स्वच्छ धुवायची असेल किंवा कमी लोड असेल, थोडीशीच भांडी असेल तर क्विकवरती आपण लावू शकतो. तर प्री रिन्सचा ऑप्शन आहे तो 15 मिनिटासाठीच असतो. म्हणजे ह्यामध्ये कसं असतं, की जर आपण सकाळी भांडी ठेवून गेलोय कुठेतरी आणि संध्याकाळी येऊन आपण प्रोग्राम लावणार असू, तर तोपर्यंत ती भांडी वाळतात. तर त्यासाठी प्री रिन्सचा वापर केला जातो. प्री रिन्स लावली की 15 मिनिटात ती भांडी खळबळून निघतात आणि परत जर आपल्याला जो कुठला प्रोग्राम लावायचा आहे, तो आपण परत लावू शकतो. तर नेहमी मी यूज करताना इंटेन्सिव्ह कढाई किंवा एक्सप्रेस स्पार्कल यूज करते. जर जास्त भांडी असतील, जास्त चिकट वगैरे असेल, तर मी इंटेन्सिव्ह कढाई यूज करते. पण डेलीची जर असेल, किरकोळ भांडी असेल, तर मी एक्सप्रेस स्पार्कलवरती लावते मोड. तर आज मी जास्त वेळ भांडी ठेवली होती, जी चिकट आहेत, तेलकट आहेत. तर त्यासाठी मी आज इंटेन्सिव्ह कढाई प्रोग्राम यूज करणार आहे. तर आपण तो प्रोग्राम चालू करूया. प्रोग्राम संपल्यानंतर मी तुम्हाला भांडी कशी निघतात ते दाखवणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला उरलेली माहिती देते. ह्या बॉटलचे हाल बघा. ही चुकून माझ्याकडून डिशवॉशरला लावली गेली होती, तर त्याचे हे हाल झाले. सेम हाल कॅसरोलचे सुद्धा झालेला आहे. कारण डिशवॉशरला काही भांडी चालतात, काही भांडी चालत नाही. तर आता प्रश्न येतो, की डिशवॉशरमध्ये कोणत्या प्रकारची भांडी चालतात? तर डिशवॉशरमध्ये स्टील, ट्रायप्लाय, सिलिकॉन, सिरॅमिक, ग्लास आणि हार्ड प्लास्टिक ही भांडी चालतात. डिशवॉशरमध्ये कोणत्या प्रकारची भांडी चालत नाहीत? तर ॲल्युमिनियम, नॉनस्टिक, लाकूड, मातीची भांडी आणि चीप क्वालिटी प्लास्टिक ही भांडी चालत नाहीत. आपला प्रोग्राम संपलेला आहे. तर आपण पाहूयात आपली कढई आणि इतर भांडी कशी निघाली आहेत ते. मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टर साइड बाय साइड दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती फरक आहे ते. तर आता आपला 1.5 तासाचा प्रोग्राम झालेला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते की आपली भांडी कशी निघलीत. तर हा कुकर, हे आपलं कुकरचं टोपण, ही पण कढई बघू शकता आणि ही पण कढई अगदी स्वच्छ निघालेत. सगळ्या कढया, पातेलं, ताटं तर ते स्वच्छच निघाले. हे पण अगदी स्वच्छ निघालेत. भाताचं भांड. तर आता मी तुम्हाला वरच्या रॅकमधली भांडी दाखवते. तर बाळाच्या बॉटल्स अगदी स्वच्छ निघतात. यामध्ये अजिबात दुधाचा वगैरे वास राहत नाही. दुधाची बॉटल आहे कृषीची एक. तर पाहू शकता स्ट्रॉ किती स्वच्छ निघालेत. असे जर आपण मॅन्युअली धुवायचे म्हटलं तर इतक्या स्वच्छ निघत नाहीत. डिशवॉशरची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे चहाची गाळणी अगदी स्वच्छ निघतात. ह्यामध्ये कप दाखवते तुम्हाला मी. कप सुद्धा अगदी स्वच्छ निघालेत. हे पाहू शकता. तर हे मोठे चमचे पाहू शकता अगदी स्वच्छ निघालेत. इव्हन छोटे चमचे सुद्धा स्वच्छ निघालेत. डिशवॉशरमध्ये भांडी तर स्वच्छ निघतात, पण मूळ प्रश्न येतो की खर्च किती होतो. माझ्या घरी किशूला पकडून टोटल 5 माणसे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तर भांडी पडतातच. पण मला एकही चमचा घासायला लागू नये म्हणून मी डिशवॉशर दिवसातून 2 वेळा रन करते. तर मी दोन्ही वेळेस 1.5 तासाचा प्रोग्राम रन करते. तर त्यानुसार मी तुम्हाला खर्च किती येतो तो सांगते. तुम्ही जर एक वेळेस डिशवॉशर रन केला तर खर्च अर्धा होईल आणि जर छोटा प्रोग्राम रन केला तर खर्च त्याहून कमी होईल. आमच्याकडे आहे हार्ड वॉटर, त्यामुळे मला महिन्याला 2 किलो सॉल्ट लागतो, ज्याची किंमत आहे ₹200. त्यानंतर रिन्सेड मला महिन्याला अर्धा लिटर रिन्सेड लागतं, ज्याची किंमत आहे ₹200. त्यानंतर डिटर्जंट मला महिन्याला अर्धा किलो डिटर्जंट लागतो, ज्याची किंमत आहे ₹270 साधारण. तर मी डिटर्जंट यूज करताना फॉर्च्यूनचाच यूज करते, पण मी कंटेनरमध्ये फिनिशचा ठेवलेला आहे. फिनिशचे प्रोडक्ट्स आहेत ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. फॉर्च्यूनचे प्रोडक्ट स्वस्त आहेत, पण रिझल्ट हे फिनिश सारखेच देतात.
त्यामुळे मी फॉर्च्यूनचे प्रॉडक्ट्स यूज करते. त्यानंतर अशा काही टॅबलेटसुद्धा मिळतात, ज्या मी आधी थोड्या घेतल्या होत्या. ॲक्चुअली काय होतं ह्या टॅबलेटमुळं, की आपल्याला आहे अशी पूर्ण टॅबलेट त्यामध्ये टाकावी लागते. म्हणजे आपण ते कंट्रोल करू शकत नाही. ते जर डिटर्जंट असेल, तर आपण कमी जास्त करू शकतो. त्यामुळे शक्यतो मी डिटर्जंटच यूज करते. तर आता इलेक्ट्रिसिटी जर आपण ह्यामध्ये काउंट केली, तर महिन्याला 80 युनिट कन्झम्पशन होतं. तर 80 युनिटचं जर आपण ₹8च्या ह्यानं जर कॅल्क्युलेट केलं, तर साधारणतः ₹640 आपण लाईट बिल धरू शकतो. तर आता मी टोटल खर्च सांगते. जो आपण पहिल्यांदा सॉल्ट यूज केला तो ₹200. फॉर्च्यूनचं हे जे रिनसेड यूज केलं ते ₹200. त्यानंतर आपण डिटर्जंट यूज केला ते साधारण 270च्या आसपास होतं. लाईट बिल होतं ते 640. तर डिशवॉशरचा टोटल खर्च येतो ₹1310. जर दिवसातून आपण एक टाईमच जर डिशवॉशर यूज केलं, तर 650चा अप्रॉक्स आपल्याला खर्च येतो, जी कामवालीच्या पगारापेक्षा खूप कमी आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्या नसतील, तर त्या जागी तुम्ही एक पॉड मिळतो तो यूज करू शकता, ज्यामध्ये रिनसेड, सॉल्ट आणि डिटर्जंट सगळंच असतं. त्याची कॉस्ट काय येते ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही फिनिशची पॉड यूज केली 2 टाईमसाठी, तर त्याचा खर्च अप्रॉक्स 1960च्या आसपास जातो. जर तुम्ही 1 टाईमसाठी यूज केली, तर 1000च्या आसपास बसतो. हेच जर तुम्ही 2 टाईम फॉर्च्यूनची पॉड यूज केली, तर 1400च्या आसपास खर्च जातो आणि 1 टाईम यूज केली, तर 700च्या आसपास खर्च जातो. नॉर्मली लोकांचा समज आहे, की डिशवॉशर यूज करणं म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे. पण ह्या ज्या मी कॉस्ट सांगितल्या त्यावरून आणि माझ्या 1.5 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून कधीही कामवालीच्या पगारापेक्षा हे कॉस्ट इफेक्टिव्हच आहे. मी डिशवॉशर घेतला कारण त्याची काही कारणे आहेत. एकतर डिशवॉशरमध्ये सगळ्यात स्वच्छ भांडी निघतात. डिशवॉशर आपण कधीही कोणत्याही वेळेला लावू शकतो. त्यामुळे त्यासाठी असं कोणतं बंधन नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे घरातली कोणतीही व्यक्ती डिशवॉशर लावू शकते. कोणा एकावरती त्याची जबाबदारी राहत नाही. डिशवॉशरमध्ये भांडी ही गरम पाण्याने धुतली जातात, त्यामुळे ती हायजिनिक असतात. डिशवॉशर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिशवॉशरमुळे दिवसातले 2 ते 3 तास आपले वाचतात. त्यामुळे आपण आपल्या बाळासाठी किंवा आपल्या स्वतःच्यासाठी काही शिकण्यासाठी आपण एक्स्ट्रा टाईम देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिशवॉशर हा आपण हाताने भांडी घासतो त्यापेक्षा कमी पाणी यूज करतं. डिशवॉशरचे जसे काही फायदे आहेत, तसे काही ड्रॉबॅक्सही आहेत. जसं की डिशवॉशर हा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे 40,000 ते 45,000 तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिन्याला त्याचा 1,000 ते ₹1,500 एक्स्ट्रा खर्च होतो. ह्या जर 2 गोष्टी सोडल्या, तर मला डिशवॉशरमध्ये दुसरा कोणताही ड्रॉबॅक वाटत नाही. माझा डिशवॉशर सोबतचा एक्सपिरियन्स एकदम छान आहे. जर तुम्ही विचार करत असाल डिशवॉशर घेण्याचा, तर ह्या दिवाळीला दुसरं काही घेण्यापेक्षा नक्की डिशवॉशर घ्या. तुम्हाला त्याची चांगली मदत होईल. माझ्या डिशवॉशरची आणि डिशवॉशरला लागणाऱ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी दिलेली आहे. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आय होप की ह्या व्हिडिओमधून तुमच्या डिशवॉशरच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. जर तरी काही शंका असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू.